ओके. सो रेकॉर्डिंग थांबलं होतं कदाचित मध्ये. माझा आवाज येतोय का? थोडं नेटवर्क गेलं होतं माझं आणि रेकॉर्डिंग थांबलं होतं. आवाज येतोय माझा? ओके, थँक्यू. सो लेट्स वेलकम. कारण मध्ये आपलं रेकॉर्डिंग ब्रेक झाल्यामुळे परत एकदा सांगते की आज आपले दोन टॉपिक आहे, अवचेतन मन से कुछ आगे. आणि नेक्स्ट टॉपिक आहे, आपण एक सुंदर पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. आणि ज्या मेडिटेशन मध्ये आपण एक सुंदर अनुभव घेणार आहे की पास्टच्या सगळ्या कटू आठवणींना कायमस्वरूपी दूर करून सकारात्मक ऊर्जांना, सकारात्मक आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात आज कुलूप बंद करणार आहे. तर सहजतेने त्या मेडिटेशनचा आपण स्वीकार करू, पण त्याआधी काल आपण शिकलेलो होतो की अ, आपल्या ब्रेनला पॉझिटिव्ह ऊर्जांमध्ये आणण्यासाठी 21 दिवस सातत्याने एकच एक गोष्ट करावं लागते. म्हणून आपण मुलांना म्हणतो ना, शाळेत शिकवलेले मॅथ्सचे सम्स वारंवार सोडवायचे आहे किंवा प्रश्नांची उत्तरं वारंवार लिहून पाहिजे आहे. का बरं? हे 21 दिवस लागतात आपल्या ब्रेनमध्ये तो सकारात्मकतेचा नवीन न्यूरोपाथ तयार होण्यासाठी. सो क्या आप तैयार है 21 डेज अपने आप के साथ? तो चलिए एक अनोखे सफर पर. चलिए एक अनोखे सफर पर, आणि ज्याच्यात आपण एक पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या लाईफमध्ये अनुभवू शकणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या, मी तुम्हाला पुढचे 3 ते 4 मिनिटं महत्वाचे आहेत, प्रत्येकाने ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहे, ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या जीवनामध्ये आहे त्या आत्ता पेपरवर लिहायच्या आहेत. चला लिहा बरं, मी बघत आहे कोण कोण लिहित आहे, कोण कोण नाही लिहित आहे. जस्ट राईट डाऊन. लिहा लिहा पटापटा. ज्योती मॅडम उठून नका जाऊ, सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढा, खूप साऱ्या जबाबदाऱ्या आपल्यावर. अगदी मुलांचं शिक्षण करायचंय, घर बांधायचंय, गाडी घ्यायची आहे, मुलींचे लग्न करायचे आहे. लिहा पटकन. ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत त्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत. या ब्रह्मांडाने ज्या ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावर टाकल्या आहेत, प्रत्येक नात्यासंबंधाच्या, घराच्या, गाडीच्या, ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या लिहून काढा. एकही जबाबदारी सोडायची नाही. चला, कोणाच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या? पहिल्या 2 4 5 हँडरेज करा बरं. नितीन सर, निनाद सर. पहिल्या 2 जबाबदाऱ्या फक्त रीड करा, 2 ते 3. कर्जाचं रिपेमेंट करायचंय, हा. आई वडिलांचे काळजी घ्यायची, ओके. बायको, मुलं, मुलांचे शिक्षण, हम्म. ओके. त्यांचं लग्न, स्वतःचं घर, हम्म. एक वेल इस्टॅब्लिश बिझनेस सेटल करायचंय. ओके. थँक्यू सर. राग काय? राघव मॅडम कुठल्या नावाने जॉईन केलंय? सॉरी, हा. रिनेम करते. माझं नाव ऍक्च्युली प्राची फडणीस आहे. हा. चुकून मुलाच्या ह्यानी झालंय. ठीक ठीक ठीक, आहे, हा बोला. एक तर स्वतःची टू बी फिट, स्वतःची काळजी घेणं,
हम्म. बिकॉज मी fit असेल तर घर फिट असेल. हम्म. दुसरी गोष्ट, घरच्यांची काळजी घेणं, घरच्यांना म्हणजे घराची क्लास रिपीट करत आहे का? घरच्यांची आणि नाही नाही, घरांची. तुम्ही क्लास रिपीट करत आहात का म्हटलं? नाही, फर्स्ट क्लास होते. पहिल्यांदाच जॉईन, माझ्या आईने अच्छा. मला पाठवले ही लिंक. सो ओके ओके ठीक. आणि तिसरं म्हणजे सासू सासऱ्यांची काळजी घेणं हम्म. आणि घरच्यांना सगळ्यांना स्वावलंबी बनवणं. ओके, चला थँक्यू. स्वाती सोनवणे मॅडम. हा मॅम, मुलांचं शिक्षण. मॅम मी ऑल सेटल वेल सेटल्ड आहे. हम्म. तसं माझ्या डोक्याला काही ताप नाहीये. हम्म. पण आता मी कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये म्हणजे काम करते मिस्टरांबरोबर. तर आमचे 2-3 प्रोजेक्ट सुरू आहेत. ते लवकरच होतील पूर्ण. हम्म. पण आहे असं मुलांचं शिक्षण, अजून मोठी गाडी, बिल्डिंग बांधणं, हम्म. स्वतःला खुश ठेवणं हम्म. आणि स्वतःची काळजी घेणं, ह्या तिसऱ्या चौथ्या ह्याच्यावरती येतात. आणि मुलांवर चांगले संस्कार करणं, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणं, हम्म. हे माझ्याबद्दल खूप म्हणजे महत्वाचे आहेत. बाकी जबाबदाऱ्या होतच राहतील मॅम, मुलं मुलांच्या करतीलच. ओके थँक्यू. हर्षदा मॅडम. हॅलो. हा बोला. मी ऍक्च्युली पर्सनल लोन माझे वडील जेव्हा आजारी होते त्यांच्या याच्यासाठी काढलं होतं. तर हम्म. मला रिपेमेंट करायचंय मेनली. आणि त्याच्यानंतर जशी मी हाऊसवाईफ म्हणून काम करायला लागले, म्हणजे काम सोडलं, माझं जॉब सोडला, तसे खूप काही हे आलेत, म्हणजे इन्सल्टिंग प्रसंग आलेत. तर काहीतरी स्वतःच तयार करायचंय. ठीक. आता बघा, आपण एवढ्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या ऐकल्या. याच्यात एक मोठ्या अक्षरात एक टिप दिली होती जेव्हा मी तुम्हाला जबाबदाऱ्या लिहायला सांगितल्या. आणि ती टिप होती, आप कहा पर हो. फक्त एक मॅडम सोडल्या तर बाकी कुणाच्याही लिस्टमध्ये त्यांचा स्वतःचा उल्लेख नव्हता. थोडा सोचिये. आपलं नातं या पृथ्वीशी केव्हापर्यंत आहे? जोपर्यंत या देहात प्राण आहे. आणि अख्ख्या जीवनाच्या लिस्टमध्ये आणि या देहामध्ये आरोग्य असेल तर तुम्ही हजारो, या मनामध्ये, या शरीरात जे मन आहे त्याच्यात आनंद असेल तर हजारो समस्यांचा तुम्ही समर्थपणे सामना करू शकता. पण आपल्याच लिस्टमध्ये आपण नाही आहे. विचार करा, कुणाहीमुळे काही अडत नाही, पण आपल्यासाठी काय महत्व आहे? जोपर्यंत या जीवनात आपल्या या देहाचं अस्तित्व आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक आपले आहे, तोपर्यंत सगळं आहे. आणि तुमच्या लिस्टमध्ये तुमचंच अस्तित्व नाहीये. कारण ज्या दिवशी एखाद्या कुटुंबातील महिला आजारी असते ते घर एका दिवसात अस्तव्यस्त होतं. आणि ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष 1 महिना घरी असेल तर त्या घरातलं पूर्ण आर्थिक नियोजन ढासळतं. प्रत्येकाचं अस्तित्व त्या घरात तेवढंच महत्वाचं आहे. मुलांशिवाय घराला घरपण येत नाही आणि मोठ्यांशिवाय घराला आधार मिळत नाही. आणि घरच्या करत्या महत्वाच्या मिडल पिढीच्या कर्तृत्वाशिवाय घराला घरपण येत नाही. आणि म्हणून इथे आज आपल्याकडे विविध वयोगटातील लोक असले तरी देखील लक्षात घ्या, तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही पहिले असलं पाहिजे. कारण आताचं जीवन कसं आहे, सारी दुनिया को खुश करने की जिम्मेदारी मेरी है. पण लक्षात घ्या, तुम्ही स्वतः खुश, त्याच्यानंतर आरोग्यमय असाल तर तुम्ही 100% घरच्या जबाबदारी नाही, तर अगर आप खुद 100% पूरी तरह खुश, समाधानी, सेहतमंद नहीं हो तो क्या आप अपनी जिम्मेदारी निभा पाओगे? नाही. आणि म्हणून आजपासून स्वतःचा पहिला क्रम. कारण कितीही कमवलं, कसंही जगलात तरी एक दिवस आपल्या जीवनाला दी एंड लागणार आहे. जो दी एंड आपण बदलू शकत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? आज से एक नई लिस्ट तयार करो. कारण तुमच्या अस्तित्वासोबतच तुमच्या कुटुंबाचं अस्तित्व आणि तुमच्या जीवनाचं अस्तित्व आहे. एक 2 मिनिटात
त्या लिस्टवर सगळ्यात पहिले मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, मला माझ्या जीवनात आनंदाचा एक क्षण जगता येतो. तुम्ही मराठी एक मूवी होती अशोक सराफजींची, एक उन्हाळ दिवस, कुणी कुणी बघितली आहे? नसेल बघितली तर ती मूवी अवश्य बघा. ती मूवी खरोखर एक दिवस आनंदाचा कसा जगावा ती मूवी आपल्याला शिकवून जाते. कारण त्या व्यक्तीने आपली पोझिशन, प्रतिष्ठा याच्या वलयामध्ये स्वतःला एवढं गुंतवून ठेवलेलं असतं की एक आनंदाचा दिवसही आपण बिनधास्तपणे जगू शकतो. ते त्याच्यात शिकवलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की प्रत्येक क्षणाला स्वतःसाठी थोडा वेळ द्या. कारण तुम्ही जेव्हा इनर लेवल मध्ये सॅटिस्फाईड असता तर तुमच्याच त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, तुमच्या त्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या, तुमच्या त्या बिझनेसच्या जबाबदाऱ्या तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने निभवू शकता. ओके, तो आज से हमारे जिंदगी के लिस्ट में पहले क्रमांक पे कौन होने वाला है? माई सेल्फ. ओके. तर पुढे जाऊ. म्हणून इथून पुढे काय करायचं, बदल हवाय आपल्याला. आपण तर ते शिकलोय की आता आपल्याला पहिलं महत्व द्यायचं, पण नेमकं काय, आपण जे पाहिजे आपल्या जीवनात त्या सूचना आपल्या सबकॉन्शियस माइंडला द्यायच्या. म्हणजे आपण नियमित सकारात्मक विचारांची पेरणी सबकॉन्शियस माइंडकडे करायची. केव्हा करायची आहे? झोपण्याआधी आणि उठल्याबरोबर. त्याच्याने काय होतं, कारण जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं. पण जर झोपायच्या वेळेस तुम्ही सतत माझ्या दिवसभरात आज हे वाईट झालं, ते वाईट झालं, असा प्रॉब्लेम आला, तसा प्रॉब्लेम आला, हे जर तुम्ही शेअर करत राहिला तर मग ती पॉझिटिव्ह एनर्जी राहणार नाही, पेरणी नकारात्मक येईल. आणि म्हणून जाणीवपूर्वक आजपासून झोपताना तुम्हाला काय पाहिजे त्या सूचना सबकॉन्शियस माइंडला द्यायच्या आहे. रात्रभर सबकॉन्शियस म्हणजे आपल्या इथे युनिव्हर्सोबत कनेक्ट असतं, ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. तर त्या युनिव्हर्सल पॉवरच्या एनर्जीशी कनेक्ट करून तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं काम सबकॉन्शियस माइंड करतं. आणि म्हणून सबकॉन्शियस माइंडकडे सांगितलेल्या सूचना परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय पाहिजे उठल्यावर कॉन्शियस माइंडला सांगा, म्हणजे कॉन्शियस माइंड त्याला ऍक्शन मध्ये बदलतं. अवचेतन मन तेच करेल जे आपण विचार करू, कारण तिथे नाहीच्या कळत नाही की त्याला सबकॉन्शियस म्हणला नाही हा शब्द कळत नाही. तुम्ही जर म्हटलं की मला गाडी चालवता येत नाही किंवा मला हे जमत नाही, तर नाही त्याला कळत नाही, तर त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स होतात. आणि म्हणून व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट ते पॉझिटिव्ह अफर्मेशन मध्ये आपल्याला ब्रह्मांडाला सांगायचं आहे. हमारी सोच ही हमारा जीवन है, सोच बदले तो आपका जीवन बदलेगा. व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपॅन्ड अँड ग्रो. म्हणजे एका भिंगातनं एक जर सूर्याचा प्रकाश परावर्तित केला, असंख्य किरण तिथनं परावर्तित होत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या की आपलाही फोकस, जिथे तुमचा फोकस असेल तिथे तुमची एनर्जी जाईल आणि त्याच पद्धतीचा रिझल्ट येईल. सतत सतत आपला फोकस जीवनातल्या नकारात्मकतेवर असेल तर नकारात्मक गोष्टींवर आपला फोकस जाईल आणि आपण नकारात्मक ऊर्जांना मल्टिप्लाय करू. आणि म्हणून आपला फोकस हा नेहमी आणि नेहमी सकारात्मक गोष्टींकडेच असायला पाहिजे. ठीक है. खुद का बेस्ट फ्रेंड बनिए, खुद के लिए समय निकालिए, प्लान योर 24 आवर्स. कारण सभी सफल और असफल व्यक्तियों के पास 24 घंटे होते. कुणाजवळ 1 मिनिटही किंवा 1 सेकंदही कमी जास्त नाही आहे. फक्त ते कलाम सर होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेलेत किंवा स्वामी विवेकानंद होऊन गेले, प्रत्येकाकडे 24 तासच होते. या जगातील अंबानी असो की बिलगेट्स असो 24 तास आहे. रस्त्यावरचा भिक्षकरी असो की आपल्यासारखे सतत 24 तास काम करणारे लोक असो, सगळ्यांकडे 24 आवर्स आहे. पण रिझल्ट का बरं प्रत्येकाचा वेगळा येतो की आपण या 24 तासाला कशा पद्धतीने युटिलाइज करतो, कसे मानसिकतेत युटिलाइज करतो, तसाच रिझल्ट आपल्या जीवनाचा येतो. यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही आहात ते मॅग्नेट जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वप्नही बघू शकता आणि त्या स्वप्नांना मल्टिपल सकारात्मकतेत आणू शकता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्णय घेताना 3 ऑप्शन असतात. त्या ऑप्शन्सला आपल्याला पॉझिटिव्हिटीने आणि सकारात्मकतेने हे करायचं आहे, देन विल गेट द रिझल्ट. तर लक्षात घ्या आपलं जीवनाचा मेन उद्देश काय आहे? सर्वोत्तम सुख ही आपका जीवन है, इसका स्वीकार कीजिए. सर्वोत्तम सुख ही आपका जीवन है, इसका स्वीकार कीजिए.
आणि रोज सकाळी कलाम सरांचे हे 5 वाक्य आरशाजवळ उठून म्हणा, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. कारण स्वतःला कमी लेखायचं नाही. स्वतः आणि एक जगप्रसिद्ध प्रेयर आहे जिच्याने लोकांच्या लाईफ मधले खूप चेंजेस झालेले आहे. आज होपोनो प्रेयर शिकण्यासाठी 15,000 फी बाहेर घेतली जाते. त्याचा सार मी तुम्हाला सांगते. कळत नकळत माझ्याकडनं जी काही चूक झाली त्याच्यासाठी मी माफी मागत आहे. आय एम सॉरी. त्याच्यासाठी त्या क्रिएटरनी मला माफ केला करायसाठी प्रार्थना करायची आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. आणि ज्या भरभरून गोष्टी माझ्या जीवनात दिलेल्या आहे त्याच्यासाठी माझा आभार. थँक्यू अँड आय लव्ह यू. याच्या पुढे मी आय लव्ह माय सेल्फ, आय फॉरगिव्ह माय सेल्फ या पद्धतीने स्वतःला प्रेम देखील करायचं आहे. कारण शेवटी भगवान बुद्धांनी म्हटलंय, हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, व्हॉट वी थिंक वी बिकम. सो रेडी टू स्टार्ट युअर पॉजिटिव लाइफ टुडे. रेडी हो आज से अपने जीवन की सकारात्मकता की नई सोच करने के लिए. आर यू रेडी? सगळेजण रेडी आहेत? ग्रेट. ओके, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. चलो, बौछार नहीं हो रही रेडी की, थोडा स्लो चालू आहे. हा, कोणी तरी माझ्यासाठी यस टाईप करेल असं चालू आहे. ओके, 2 मिनिटाचा वेळ देते आहे. मेडिटेशनला आपण सुरुवात करणार आहे. तर पाणी पिऊन घ्या थोडं, अर्धा ग्लास तरी. आणि थोडं पाणी आपण मेडिटेशन नंतर पिणार आहे. एक खाली आसन घ्या. आणि तुम्ही जर 7 चक्रांपर्यंत मला दिसले तर आजच्या मेडिटेशनचा तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकेल. ठीक आहे, 1-2 मिनिटात आपण मेडिटेशन स्टार्ट करतोय. आज आपण आपल्या जीवनात असलेल्या पास्टच्या ज्या काही नकारात्मक आठवणी आहेत त्या सर्व नकारात्मक आठवणींना आपण शरीर, मन, 7 चक्र आणि औरातून डिलीट करणार आहोत. आणि जीवनात अगदी छोट्यातला छोटा आनंदाचा क्षण असेल अशा प्रत्येक छोट्या आनंदाच्या क्षणांना आपण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. आणि यासाठी आपल्या शरीराला, मनाला आज परवानगी द्या. या सर्व दुःखातनं, तणावातनं रिलीफ करण्यासाठी जेवढ्या सहजतेने तुम्ही परवानगी द्याल तेवढाच सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनात येणार आहे. सो अलाव युअर सेल्फ. कुणाला तरी माफ करणं खूप कठीण आहे. कारण त्या व्यक्तीने आपल्याला खूप वेदना दिलेल्या आहेत, खूप दुःख दिलेलं आहे. पण आज 100% प्रयत्न करू त्याला माफ करण्याचा. कारण त्याला जर आपण माफ केलं तर तो जो सतत आपल्या डोक्यात त्याने जी आपल्याला त्रास दिलेला आहे, नकारात्मकता दिलेली आहे, त्याच्यामुळे जो आपल्याला त्रास होतो ना, आपण माफ केल्यामुळे आपल्याला तो त्रास होणार नाही. चला तर मग या सुंदर मेडिटेशनसाठी स्वतःला परवानगी द्या. आणि तुमच्या जीवनात ज्यांनी ज्यांनी दुःख दिले आहे, कष्ट दिले आहे, आज आपण सगळ्यांना सगळ्यांना माफ करणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकायची आहे.
जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकायची आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंवर तुमचा विश्वास आहे त्यांना आवाहन करा आणि आजच्या या ध्यान साधनेला अधिक सफल बनवण्यासाठी प्रार्थना करा. पुढच्या 1 मिनिटात आपल्याला आराध्य देवताला प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करा. दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे आणि तळहात आकाशाकडे दोन्ही हात मांडीवर ठेवून याच अवस्थेत थांबायचं आहे. याच अवस्थेत थांबायचं आहे. चला तर मग एका सुंदर यात्रेला. आज आपण एका सुंदर यात्रेचा अनुभव घेणार आहोत. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण म्हणजे एकानंतर एक येणारी घटना आहे. अगदी प्रत्येक श्वासासोबत काही ना काही घटत असतं. आपल्या अवतीभोवती अनेक घटनांचा संचय असतो. काही घटना मनाला आनंद देणाऱ्या असतात तर काही घटना आपल्याला अतीव दुःखामध्ये लोटणाऱ्या असतात. काही घटनांमधनं नवीन काहीतरी आपण शिकत असतो. काही घटनांमधनं जीवनामध्ये दुःखाच्या काही वाटा येत असतात. तर बघा, आपण गेल्या 24 तासांना आठवायचे आता. गेल्या 24 तासांमध्ये जे जे घडलं, काही लोकांच्या जीवनात आनंद असेल, काही लोकांच्या जीवनात दुःख असेल, काही लोकांच्या जीवनात द्वेष असेल. गेल्या 24 तासात जे जे वाईट क्षण घडले त्या वाईट क्षणांना जबाबदार असलेल्या व्यक्तींना माफ करून टाका. ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख आलंय, क्लेश आलेला आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करा. माफ करणं कठीण आहे, मान्य आहे, पण त्या लोकांना माफ करून आपण आपल्या मनामध्ये एक समाधान आणणार आहोत. त्यांनी दिलेलं दुःख, त्यांनी वापरलेले शब्द कितीही चुकीचे असेल तरी आज मोठ्या मनाने त्यांना माफ करा. आणि कळत नकळत गेल्या 24 तासामध्ये जे जे दुःख आपण बघितले त्याच्यात कदाचित आपण जबाबदार असेल. आपल्यामुळे कुणाला दुःख झालं असेल, कुणाच्या जीवनात निगेटिव्हिटी आली असेल. आज त्यांना मनोमन त्यांची माफी मागा. आपण सर्वजण या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. या दिव्य युनिव्हर्स सोबत आपण कनेक्टेड आहोत आणि म्हणून या सुंदर ब्रह्मांडाला आपल्याला आज सांगून टाकायचंय. ज्यांना ज्यांना कळत नकळत माझ्याकडनं ज्याही चुका झाल्या आहेत त्यासाठी आज मी माफी मागतो, माफी मागते. आणि गेल्या 24 तासात जे जे चांगले क्षण आपण अनुभवले त्या प्रत्येक चांगल्या क्षणांसाठी, त्या प्रत्येक चांगल्या घटनेसाठी मनाच्या गाभाऱ्यात त्या सगळ्या घटनांना कुलूप बंद करून टाका. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. जणू त्या परमेश्वराच्या पावलांवर आपण एक फूल ठेवतो आणि ते फूल आपण आशीर्वाद म्हणून जवळ ठेवतो. तसेच आपल्या जीवनातले प्रत्येक क्षण जे आनंदाचे आहेत त्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. त्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. चला आता आपण गेल्या 1 महिन्यातल्या क्षणांना बघूया. 1 महिन्यामध्ये अनेक घटना आपल्या सोबत घडल्या. त्या अनेक घटनांना जे जे व्यक्ती जबाबदार होते, ज्या ज्या घटना जबाबदार होत्या, प्रत्येक घटनेला, व्यक्तीला
तुमच्या जीवनात दुःख निर्माण करणाऱ्या प्रत्येक क्षणाला त्या जबाबदार व्यक्तीला माफ करून टाका. माफ करून टाका. बघा, आजच्या या ध्यान साधण्यात आपोआप डोळ्यांना अश्रूच्या धारा लागू शकतात. कारण माफ करताना आणि माफी मागताना ज्या भावना बाहेर पडतील त्यांना व्यक्त होऊ द्या. अगदी कुठेही त्या भावनांना थांबवू नका. जस्ट अलाव युअर सेल्फ. समोरच्याला माफ करा, मनोमन माफी मागा. समोरच्याला माफ करा आणि मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आणि गेल्या 1 महिन्यात ज्या ज्या चांगल्या घटना आपल्या जीवनात घडल्या, ज्या ज्या आनंदाच्या घटना आपल्या जीवनात घडल्या, त्या सगळ्या आनंदाच्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त आनंदाचे क्षण टिपायचे आहेत. आनंदाचे क्षण. आता गेल्या 1 वर्षांमध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, गेल्या 1 वर्षातल्या घटना आठवा. कदाचित त्या 1 वर्षात जवळचं कोणी कायमचं लांब झालं असेल. त्याच्या जाण्याने मनामध्ये अतीव दुःखांचा ओढा साचलेला असेल. आज त्या दुःखांनाही अलाव करा की तुम्हाला त्या दुःखातून आज बाहेर पडायचं आहे. आज त्या दुःखांसाठी व्यक्त होऊन जा. जीवनात 1 वर्षात ज्यांनी ज्यांनी दुःख दिले त्या सगळ्यांना माफ करा. आणि कळत नकळत आपण कुणाच्या दुःखासाठी जबाबदार असेल, मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षामध्ये ज्या ज्या आनंदाच्या घटना होत्या त्या सगळ्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. अगदी प्रत्येक अमूल्य वस्तू जशी आपण लॉकरमध्ये साठवून ठेवतो, अगदी तसेच मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील आनंदाचा प्रत्येक क्षण आपल्याला आज कुलूप बंद करायचा आहे. आनंदाचा क्षण आपल्याला कुलूप बंद करायचा आहे. चला तर मग आता आपण 10 वर्ष जुना काळ बघूया. कुणाचं ते वैवाहिक जीवनाचा काळ असेल, कुणाचं शालेय महाविद्यालयीन जीवन असेल किंवा करिअरचं जीवन असेल. आपापल्या वयानुसार त्या क्षणांना अनुभवा. या 10 वर्षातील खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षात जे जे आनंदाचे क्षण आपण अनुभवलेले आहे, जेवढेही तुम्हाला आता आठवतात आहे, त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि जीवनामध्ये दुःख आणि नकारात्मकतेचे जेही क्षण होते, आज त्यांना तुमच्या शरीरातून, तुमच्या मनातून, तुमच्या जीवनातून कायमस्वरूपी बाहेर काढा. कायमस्वरूपी बाहेर काढा. आणि अगदी तुमच्या लहानपणापर्यंत ज्या कुठल्या क्षणांना तुम्ही साठवलेलं आहे, त्यातील सगळ्या दुःखद क्षणांना आपल्या जीवनातून आपल्याला कायमस्वरूपी दूर करायचं आहे. जीवनातील प्रत्येक दुःखद आठवणीला कायमस्वरूपी दूर करायचं आहे. कायमस्वरूपी दूर करायचं आहे. आणि फक्त चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. फक्त आणि फक्त चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आता बघा, तो सुंदर क्षण आपल्या समोर आहे. तो सुंदर क्षण म्हणजे ज्या क्षणाला आपण आपल्या या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. आता आपण त्या क्षणामध्ये आहे, जो आपला जन्मदिवस आहे. ज्या क्षणी आपण या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तो क्षण, पहिला क्षण. बघा, तुमच्या आई वडिलांच्या हातात
तुम्हाला त्यांनी पहिला स्पर्श घेतल्यावर त्यांना झालेला आनंद बघा. तुम्हाला हातात घेतल्यानंतर तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. किती सुंदर तो क्षण होता. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो आनंद झालेला आहे, जी प्रसन्नता आणि आनंद तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवताय, आणि या क्षणाला त्या परमेश्वराने आपल्या हातात एक कोरी पाटी दिली होती, संपूर्ण जीवन आनंदाने परिपूर्ण करण्याची. एक कोरी पाटी दिली होती, संपूर्ण जीवन आनंदाने परिपूर्ण करण्याची. संपूर्ण जीवन आनंदाने परिपूर्ण करण्याची पाटी आपल्याला दिली होती. कळत नकळत, कळत नकळत आपण ती पाटी वर चुकीचं लिहिलं गेलं, पण परत एकदा ही दिव्य कोरी पाटी आपल्या हातात आलेली आहे. परत एकदा ही दिव्य कोरी पाटी आपल्या हातात आली आहे. तिला हृदयाची घट्ट पकडायची आहे. आता फक्त या वर्तमानाच्या क्षणांमध्ये आपल्याला हीच कोरी पाटी सोबत आणायची आहे. हीच कोरी पाटी सोबत आणायची आणि त्याच्यावर इथून पुढे प्रत्येक जीवन, प्रत्येक क्षण हा परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण असं आणायचं आहे. जीवनातील प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण असं आणायचं आहे. प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण असं आणायचं आहे. आणि बघा, इथून पुढचा जीवनाचा प्रत्येक क्षण हा संपूर्ण स्माईल आणि आनंदाने राहणार आहे. आणि म्हणून चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल क्रिएट करायचं आहे. एक सुंदर स्माईल, जसं ते छोटस बाळ झोपेतही निरागस हसतं ना, अगदी तेच हास्य आपल्याला चेहऱ्यावर आणायचं आहे. स्माईल, स्माईल, स्माईल बर्थडे. बघा, आज तुमचा जणू नवा जन्म झालेला आहे आणि त्या नव्या जन्मासोबत आज आपण स्माईल नावाची नवी ऊर्जा ऍक्टिव्हेट करतोय. स्माईल, स्माईल, स्माईल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. Keep smiling, keep smiling, keep smiling. Very good, very good. बघा, हे दिव्य स्माईल जोपर्यंत आपल्या सोबत आहे, तोपर्यंत कुणीही आपल्याला मागे पाडू शकत नाही. यू आर वंडरफुल. तुम्ही खूप आनंदी आहात, सकारात्मक आहात आणि जीवनामध्ये उच्चतम आदर्शाने स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी तयार आहात. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. याच दिव्य स्माइल सोबत स्लोली स्लोली कम बॅक. हळुवार परत यायचंय, हळुवार परत यायचंय, हळुवार परत यायचंय. स्लोली कम बॅक. आणि हळुवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. स्लोली कम बॅक, कीप स्माइलिंग अँड थोडं पाणी पिऊन घ्या. तो माफ करू शकलेत का? किसने किसने माफ किया? काय वाटतंय आता माफ केल्यानंतर? एनीवन? निशिगंधा मॅडम बोला. खूप हलकं फील होतंय ना. माफ करू छान शकलात? वाटतंय. येस. हो, आजपर्यंतच्या लाईफ मध्ये या क्षणापर्यंत ज्यांना मी म्हणजे दुखवलं असेल त्या सर्वांची माफी मागितली आणि ज्यांनी मला दुखवलं असेल त्यांनाही मी माफ केलं. ग्रेट.
त्यामुळे खूप हलकं आणि आनंदी छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. म्हणजे आता छान. माझी पाठी कोरी तुम्हाला लिहायला पूर्ण परमिशन. आता नवीन जीवनाचा नवा आनंद, नव्या सुखासोबत, नव्या पॉझिटिव्ह ऊर्जांसोबत आपल्याला आपल्या या जीवनाला आनंदाने जोडायचं आहे. हो. आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे आणि कसंही जगलात तरी ते एक दिवस संपणार आहे. आणि म्हणून इथून पुढचा प्रत्येक क्षण हा आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासोबत जोडायचं आहे. मग स्वस्थ हो, बरोबर. मस्त हो, जबरदस्त हो. 2 दिवस ज्या आपण आजचा डे 3, उद्यापासून आपण ऍक्च्युअल रेखी शिकणार आहोत. आणि ती रेखी ओके. आपल्या मनामध्ये, जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी या गत काळातल्या कटू आठवणींना डिलीट करण्याची खूप गरज आहे. कारण नवप्रेरणा, नव्या ऊर्जा, नवी सकारात्मकता जर आपल्याला जीवनात घ्यायची आहे, जुनं पुसून टाकावं लागेल. आणि तोच प्रयत्न आपण केला. थँक्यू. 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 सरला मॅडम, अनम्यूट करा. छान झालं मेडिटेशन, एकदम खूपच आनंद आला. गुड. माफ करू मॅडम, शकलात की नाही? हो हो, माफ करू शकली. सगळी जुनी आठवण सगळी माफ करून टाकले. ओके. हा, चांगलं तेवढं मी लॉक करून ठेवली आहे गाभारात. छान. खूप छान. एकदम मस्त. ओके. मॅडम, मी दुसरींदा परत क्लास करायला लागली तुमचा. ओके. ओके. फरक हा. वाटतो ना पण बॅच केल्यानंतर? हो हो, खूपच छान वाटतं, खूप फरक वाटतं. चला, छान. आणखी कोणी ज्यांनी ऍक्च्युअल अनुभव केला या सगळ्या ऊर्जांना आपल्या जीवनात? किसी को माफ कर पाए? क्या हुआ? अचानक अश्रू भरून आले, काहीतरी घटना आठवली, काय झालं? अर्चना मॅडम, काय झालं बोला. माईक ऑन करा अर्चना मॅडम, बोला. करणारा प्रसंग होता मॅम, पण तो आज म्हणजे अश्रूच आले मला. तुम्ही जेव्हा म्हटलं की 10 वर्षाच्या आधीच सगळं आठवा, तेव्हा अक्षरशः अश्रूच आले. कारण बाबा गेलेत आणि अगदी माझ्या हातावर गेले होते ते. आणि मी कदाचित कधीच माफ नसते केले ते डॉक्टरांना, आणि ते डॉक्टरांच्या चुकीमुळे गेले होते. मी अगदी त्यांना हॉस्पिटलला नेलं, थोडं बरं नव्हतं त्यांना. स्वतः चालत गेले, स्वतः हॉस्पिटलला गेले आणि त्यांनी म्हटलं की थोडस काही काही नाहीये, विकण्याचं आहे, थोडं एक सलाईन लावा त्यांना. माझे जवळचे डॉक्टर सगळे मित्रामधलेच. आणि बस मी त्यांना तिथे ऍडमिट म्हणजे फक्त विकण्याचं आहे म्हणून थोडं त्यांना लावा सलाईन, एवढंच बोलले. ते तेवढं करून मी घरी आले की मी ठेवते आणि मी घरी जाते, मी घरचं जरा बघते, मुलं होते. आणि भाऊ तिथे थांबला, आई थांबली त्याच्याजवळ थांबायला. मला मुलं छोटी असल्यामुळे मी चालली आली होती घरी. आणि सकाळी अगदी मला 5ला फोन येतोय, सकाळी 4:30-5ला, जेव्हा भावाचा माझा फोन आलाय की ताई तू धावत ये. म्हणे, काय झालं रे? तर नाही, बाबांचं माहिती नाही काय झालं, बोलत नाहीये ते, श्वास थांबलेला आहे आणि अक्षरशः ब्लिडिंग व्हायला लागलं त्यांना स्किन मधनं. मी जेव्हा हॉस्पिटलला गेले ते बघून, त्यांची ते सगळं अवस्था बघितली मी, आणि मग तेव्हाच अँब्युलन्समध्ये टाकून मी नागपूरचे आपले मेश्राम सर आहेत, भालचंद्र मेश्राम सर, त्यांना मी कॉल केला तेवढा 5 वाजता सकाळी की दादा तुम्ही मला इथे ऍडमिट करायला सांगितलं होतं, हे काय झालं? तर कुठला तरी डोस त्यांना जास्ती झाला आणि शुगर अगदी सोडावर गेलं होतं. तर ते मला तेवढ्या इथून ब्रह्मपुरीत असते, इथून घेऊन मी नागपूरला गेले आणि बस दिवसभर ते राहिलेत आणि गेले. तर मी म्हणजे आयुष्यात कदाचितच त्या डॉक्टरांना माफ करून असे सगळे, आज थोडंसं मला ते डोळ्यातनं पाणी आलं. मी म्हटलं चल जाऊ दे, त्यांच्या चुकीने काय झालं तर ते मी तेवढं केलं. पण 10 वर्षात मी त्या डॉक्टरांचा चेहरा कधीच विसरू शकत नव्हते की त्यांच्या चुकीमुळे आज माझे बाबा गेलेत. आणि धडधाकट, खूपच धडधाकट, अगदी मस्त पर्सनॅलिटी, कुठलं काही झालं नव्हतं मॅम. तर एक थोडस म्हणजे अश्रू आलेच मला, तुम्ही म्हटलं तेव्हा ते स्वतःच ढाळं निघालेत माझे. थोडस माफ आणि करून हलकं टाका. वाटलं मला, असं कारण हलकं वाटलं. कारण जर आपण माफ नाही केलं ना मॅडम, काय होतं की ते ऊर्जा आपल्या इनर बॉडीला पोखरत आहे, ते आपल्याला कळत नाही. आज हा जेवढे म्हणजे वर्ष तुम्ही त्या डॉक्टरांच्या प्रती राग, द्वेष, जी काही भावना आहे ते तुमच्या शरीराला पोखरत आहे, त्याच्यापर्यंत तर ते व्हायब्रेशन फार कमी लेवलवर पोहोचतात आहे.
पण ते विचार तुमच्या आवरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या चक्रामध्ये साठवून असल्यामुळे ते तुमच्या इनर लेवलच्या हॅपीनेसला, पीसला कुठेतरी तोडून टाकत आहे. आणि म्हणून आपल्याला तेच माफ करायचंय. त्यांच्या चूक झाली, तो विषय तिथे संपला. आपण कितीही प्रयत्न करून त्या घटनेला पॉझिटिव्हिटी नाही आणू शकत. म्हणजे ते विसरूच शकत नव्हते की आपल्याकडे सगळं हा. सगळं होतं, पॉवर होतं, सगळं पैसा होता, सगळं होता. पण ते विसरूच नाही शकले मी की आपण वाचवू शकलो नाही त्यांना त्यावेळेला. आणि मग जेव्हा तुम्ही म्हटलं की सुखद काहीतरी आठवं, तेव्हा असं वाटलं की आज माझा पण मुलगा एमबीबीएस होतोय, तर मी खुश झाले. म्हटलं चला माझा मुलगा पण त्या लेवलला जातोय, तर मग मी खुश झाले की नाही बाळा, कोणाच्या तरी हाताने असं झालं पण तुझ्या हाताने कधी असं होऊ नये, हे मी त्याला सांगतेय. थँक्यू, खूप छान वाटलं. आणि मी ऑल द बेस्ट. क्लाससाठी खूप दिवसाची वाट बघतेय, कारण नेमकं तुमचं नेहमी 5 वाजता असायचं आणि मला वेळच नाही मिळायचा. 6 महिने झाले मी खूप वाट बघते होती या वेळाची, आणि हा परफेक्ट वेळ आहे माझ्यासाठी, त्याच्यामुळे मी करतेय हे. थँक्यू सो छान मच मॅम. छान छान खरंच. छान. थँक्यू. सोनाली मॅडम. सोनाली मॅडम अनम्यूट करा. हा बोला. हा बोला सोनाली मॅडम. आवाज येत नाही या. मीनाक्षी मॅडम अनम्यूट करा बरं तोपर्यंत तुम्ही. हा हॅलो मॅम, मी दुसरी वेळ करत आहे क्लास तुमचा आणि सेकंड बॅच मध्ये पण आहे. पण मला म्हणजे मुद्दाम मी तुमचं हे पण सेशन रिपीट करत आहे, जे आणखी थोडंफार माझ्या मनामध्ये राहिलं होतं. एवढं बॅक 25 वर्षानंतरचं जे आहे ते बापरे, आज खरंच खूप खूप रडले मी पण, आणि काही आनंदाचे क्षण पण. थँक्यू. ग्रेट. छान. हा ज्योती मॅडम बोला. माईक ऑन करा. हॅलो मॅम, बोला. मी फर्स्ट टाइम करतेय क्लास हा, आणि खूप छान, खूप हलका हलका फील होतंय. तुम्ही बोललात ना की 1 वर्षांपूर्वी काय काय झालं, दुःखद घटना वगैरे असं, तर तेव्हा 1 वर्षापूर्वीच माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. आणि म्हणजे मला मनातून वाटत होतं असं सारखं की ते मला सांगायचे की मला जळजळ होतीये, हे होतंय. मी त्यांना घरगुती उपाय सांगायचे. असं कधीच कुणाला काही वाटत की एवढं मोठं होईल म्हणून त्यांना. आणि त्यांना कसलीच गोळी वगैरे काहीच नव्हती, अशी फक्त जळजळ वगैरे होत होती असं, म्हणून हे निमित्त झालं. आणि अचानक त्यांना सगळं झालं 5च मिनिटांमध्ये. म्हणजे दवाखान्यात पण न्यायची काही राहिली नव्हती, त्याच्या आतच ते गेले. म्हणजे मनातून सारखं वाटत होतं की मी काही करू शकले नाही त्यांच्यासाठी. तेव्हा जास्त हे आज फील झालं. आज माफ केलं. त्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, कारण आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी आणि उत्तम जीवनासाठी माफ करणं खूप आवश्यक आहे. आणि तेच आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाने लक्षात घ्या की का या मेडिटेशनचं महत्व काय. साठवून साठवून मनामध्ये वर्षानुवर्षीचा गार्बेज तयार झालेला आहे, आणि विचारांमध्ये तो गार्बेज वारंवार बाहेर येतो. एखाद्याने खूप आधी वाईट वागलाय, वाईट आपल्याशी कृती केलेली आहे, खूप दुःख दिलेलं आहे आपल्याला. पण या सगळ्या दुःखातनं आपल्याला जर पुढे जायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, तर मागचं पुसून टाकावं लागते. ती जोपर्यंत कोरीपाटी आपण करणार नाही, नवा सुख, नवा आनंद आपण जीवनात घेऊ शकणार नाही. तर आज आपण ही कोरीपाटी हातात घेण्याचा प्रयत्न केलाय, तिला घट्ट पकडून ठेवा. कारण उद्यापासून आपण त्याच्यावर परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या नव्या ऊर्जांचं नवं लिखाणकाम करणार आहे. जीवनाच्या आनंदाची नवी पेरणी उद्यापासून करणार आहे. कारण उद्याचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज रेकी, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी आणि बेनिफिट्स ऑफ रेकी. या रेकी ऊर्जांना आपण उद्याच्या सेशनमध्ये समजून घेणार आहे. संडेला सुट्टी असेल, मंडेला आपण औराचं प्रॅक्टिकल घेणार आहे, पॉवरफुल. तुम्ही माझा आवरा बघू शकाल, जगातल्या कुठल्याही व्यक्ती आणि वस्तूचा आवरा बघू शकाल. 2 व्यक्तींचा आवरा कशा पद्धतीने कनेक्ट होतो ते आपण बघणार आहे. आणि आवराचं काय महत्व हे आपलं सोमवारचं सेशन असणार आहे.
पण प्रत्येक सेशन जर तुम्ही रेग्युलर अटेंड केलं तरच पुढचं पुढचं लक्षात येईल, नाही तर मध्येच आलात आणि मध्येच गेलात तर लक्षात येणार नाही. ओके. सो जे लोक आज डे 3 असतानाही कमिटेडली रेग्युलर येत आहे, त्या सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि आई प्रॉमिस यू कि अगर आप इन ऊर्जाओं को अच्छे से अपनी जिंदगी में लाओगे तर तुम्ही त्याचे रिझल्ट पण सकारात्मक आपल्या लाईफमध्ये नक्कीच बघू शकणार आहे. आणि तुमचे फीडबॅक पाठवा म्हटलं तर खूप कमी लोक आता या क्षणी सुद्धा, आज 400-450 लोक होतेच, पण 8-10 लोकही ग्रुपवर फीडबॅक पाठवत नाही. तर प्रयत्न करा, कारण तुमच्या फीडबॅक मधनं मला प्रेरणा मिळत असते. तर आजचं सेशन, आजच्या पाच लॅब मेडिटेशन मधनं तुम्हाला काय वाटलं ते नक्की ग्रुपवर शेअर करा. ग्रुप आपला ओपन होईल, त्यावेळेस तुमचं शेअरिंग खूप महत्वाचं आहे. सो मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. परत भेटू उद्या दुपारी 3 वाजता. तोपर्यंत थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.